नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की नक्की इराण वॉर का चालू आहे? याच्या मागचे कारण काय आहे? ह्याने कोणाचा फायदा होणार आहे? आणि ह्याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्या मराठी ऑडियन्सपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. भरपूर लोक आता बाहेर बोलतात, की हे नक्की युद्ध कशासाठी चालू आहे? का अमेरिका इराणवरती एवढा हल्ला करते? ह्याच्यामध्ये इस्रायलचा काय रोल आहे? त्याच्यानंतर इतर जे देश आहेत, ह्याला अपोज का नाही करत आहे? आणि अचानक हे युद्ध का चालू झालं? या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. महत्वाची गोष्ट जी आहे ती की इस्रायल नक्की इराणवरती हमला का करू इच्छित आहे. पण ग्राफिक आणि आपल्या व्हाईट बोर्डच्या हिशोबाने आपण समजून घेऊयात. तर आपण पहिला जगाचा नकाशा पाहूयात. जगाच्या नकाशामध्ये आपण बघू शकता इराण हा इकडे आहे. इराण इथे आहे आणि इस्रायल हा एक छोटासा देश जो इथे आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही ह्या दोघांचं लोकेशन पाहाल तर थोडंसं अंतर आहे आणि त्याच्यामध्ये इराण सुद्धा येतं. पण इस्रायलला ह्याचा एवढा मोठा धोका आहे. आपण ह्याच्यामध्ये एशियाच्या मॅपवरती येऊया. आपण एशियाच्या मॅपमध्ये पाहू शकता, हा इराण आहे आणि इथे कुठेतरी एक इस्रायल देश आहे. या इस्रायल देशाला इराणचा धोका आहे आणि आता जो इराण आहे, तो इराण पाहायला गेला तर अरब कंट्री, यमन, दुबई आणि इतर कंट्रीवरती बॉम्बिंग करत आहे. पण ही बॉम्बिंग करताना फक्त तो यूएसचे जे बेस आहेत किंवा यूएसचे जे मिलिटरी कॅम्प आहेत, ह्याच्यावरती तो फोकस करत आहे आणि त्याच्यावरतीच फक्त बॉम्बिंग करत आहोत. पण ह्याच्या मागे नक्की काय काय कारण आहेत आपण पुढे जाणून घेऊया. आता तुम्ही समजून घ्या, हे युद्ध जे चाललेलं आहे, हे युद्ध इस्रायल, अमेरिका आणि इराणचं चाललेलं आहे. पण इराण काय करत आहे? इराण बॉम्बिंग करत आहे सौदीवरती सुद्धा. पण जर इस्रायलला ह्याचा धोका काय आहे हे समजून घ्या. इराणकडे अशा 3 आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना आहेत. त्याच्यामुळे इस्रायलला वाटतं, की ह्या त्यांच्या देशासाठी खूप धोकादायक आहेत. तर त्या 3 आतंकवादी संघटना कोणत्या? तर पहिला आहे हिजबुल्ला. हिजबुल्ला ही एक मोठी आतंकवादी संघटना आहे आणि त्या आतंकवादी संघटनेने आतापर्यंत इस्रायलवरती खूप सारे अटॅक केलेले आहे. दुसरी आहे हमास. हमास ही सुद्धा एक मोठी आतंकवादी संघटना आहे आणि होती. ह्या 3 संघटना मिळून सर्वात मोठं जर इस्रायलसाठी कोणतं धोकादायक गोष्टी असतील तर ह्या 3 संघटना आहे. त्याच्यामुळे इस्रायलला वाटतं, की इराण हा आपल्यासाठी सर्वात खतरनाक देश आहे. ते तसेच यूएसएच्या मध्ये आपण जर पाहाल तर यूएसए की इस्रायलला मिळून हे दोघे इराणवरती अटॅक का करत आहेत? का? कारण की इस्रायल आणि यूएसए हे मित्र पक्ष आहेत. त्याच्यामध्ये अचानक सौदीचा काय प्रश्न येतो? तर सौदीमध्ये जर तुम्ही बघाल तर सौदी आणि इराणच्या मध्ये एक समुद्र येतो. ते समुद्राला दोघं हे आपलं बोलतात. त्याच्यामध्ये इराणचं म्हणणं असतं, की ते पर्शियन सी आहेत. पर्शियन सी इराणकडून बोललं जातं आणि सौदीकडून बोललं जातं, की नाही हे अरेबियन सी आणि ह्या सीच्या मधून जर तुम्ही एशियाचा मॅप जर नीट पाहाल, तर तुम्हाला मी ओपन पूर्ण दाखवतो. एशियाच्या मॅप म्हणजे हा जो सी आहे, हा जो सी रूट आहे, ह्या सी रूटवरती दोघं आपलं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. कंट्रोल करण्याचा प्रयत्न का? कारण की ह्या ज्या सी रूट आहे, ह्यावरती जगाचा 20% ऑइल इथून आयात व निर्यात होतो. तर हा खूप बिझी रूट असतो, की ज्याच्यामधून जगाला आपल्याला तेल म्हणजेच ऑइल आपल्याला भेटतं. त्यामुळे हे दोघांमध्ये ह्या गोष्टींवरतून वाद होत असतात. आता हे तिघे मिळून काय करत आहेत, की इराणवरती बॉम्बिंग करत आहेत. इराणवरती बॉम्बिंग ह्यासाठी करत आहेत, कारण की इस्रायलने सांगितलं, की आम्हाला ह्यात हिजबुल्ला आणि इतर बाकीचे जे संघटना आहेत त्याच्याकडून खतरा आहेत आणि आमच्या जर इराणने अटोम बॉम्ब बनवला, अटोम बॉम्ब बनवल्यानंतर काय होणार, की तो इस्रायलवरती तो अटोम बॉम्ब टाकणार आणि इस्रायलला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार. हेच फक्त कारण असल्यामुळे या तिघांनी काय केलं, इराणला टार्गेट केलेलं आहे. पण ह्याच्या मागची जी मुख्य कारणं आहेत ती आपण समजून घेऊया. सौदी आणि इराण हे शिया सुन्नी देश आहेत. ह्याच्यामध्ये एक धार्मिक सुद्धा एक पॉइंट आहे. कारण इराण हा एक शिया देश आहे आणि इराण एक सुन्नी देश आहे. त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये हे धार्मिक वाद सुद्धा इथे झालेला आहे. आता ह्या तिघांची सर्वात महत्त्वाची गोष्ट की इराण आणि अमेरिकेची लढाई ॲक्चुअलमध्ये चालू झाली ह्याचं आपण टायमिंग समजून घ्या. कारण की ह्याच्यामागे सर्वात मोठा हात एस्टीम फाईलचा सुद्धा असू शकतो. तर एस्टीम फाईलची आपण डेट वाईज आपण काही गोष्टी समजून घेऊयात. एस्टीम फाईल जेव्हा रिलीज झाली, ती एस्टीम फाईल जेव्हा 19 फेब्रुवारीला रिलीज झाली आणि त्याच्यामुळे इंग्लंडचे प्रिन्स अँड्रू यांना अरेस्ट करण्यात आलं. अँड्रू यांना अरेस्ट केल्यानंतर 24 तारखेला बिल गेट यांनी माफी मागितली, की हां, माझ्याकडून अशा गोष्टी झाल्यात आणि मी एस्टीम सोबत होतो आणि आमच्या काही गोष्टी ज्या बाहेर आलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्यानंतर 26 फेब्रुवारीला हिलरी क्लिंटन हिचं सुद्धा नाव आलं.
त्याच्यानंतर 27ला इकॉनॉमिक फोरमचे जे प्रेसिडेंट होते त्यांनी रेझिग्नेशन दिलं. त्यांनी रेझिग्नेशन दिल्यानंतर आपण समजू शकतो, की काहीतरी मोठी गोष्ट इथे झालेली आहे. रेझिग्नेशन दिलं. त्याच्यानंतर 27 तारखेला बिल क्लिंटनचं सुद्धा नाव ह्या एस्टीम फाईलमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर बरोबर 28 तारखेला काय झालेलं आहे, की पाकिस्तानने अफगाणिस्तानवरती बॉम्बिंग केली आणि त्याच्यानंतर 1 मार्चला अमेरिकेने इराणवरती बॉम्बिंग केली. पण तुम्ही समजू शकता, की हे 19 तारखेपासून चालू झालेल्या गोष्टी ह्या कधी चालू झाल्या? जेव्हा एस्टीम फाईलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. एस्टीम फाईलमध्ये जशी मोठी नावं आली त्याच्यानंतर हे युद्ध सगळी चालू झालेली आहे. कुठे ह्या एस्टीम फाईलच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या लपवण्यासाठी हे युद्ध चालू तर नाही. तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीचे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. असेच व्हिडिओ आम्ही ह्या चॅनलवरती घेऊन येऊ आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देऊ. धन्यवाद.